नागपुर में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की संकल्पना से आयोजित खासदार क्रीड़ा महोत्सव सीजन 4 का आयोजन 31 मई से 7 जून 2026 तक किया जाएगा। खेलो नागपुर खेलो थीम पर आधारित इस महोत्सव में 18 खेलों की प्रतियोगिताएं 20 स्थानों पर होगी, जिसमें 23,800 से अधिक खिलाड़ी भाग लेंगे। महोत्सव का उद्घाटन 31 मई को यशवंत स्टेडियम में अभिनेता सुनील शेट्टी की प्रमुख उपस्थिति में होगा। प्रतिभागियों में कुल 57.63 लाख रुपए के पुरस्कार वितरित किए जाएंगे। आयोजन के तहत मैराथन, कबड्डी, कुश्ती, बैडमिंटन, योगासन, स्विमिंग सहित कई खेल शामिल है। जनतेच्या वतीने आणि विशेषतः आपल्या इथल्या सर्व खेळाडूंच्या वतीने या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। यांना खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम आणि चांगलं कार्य होईल असा मला विश्वास आहे। त्यामुळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद। आपला हा जो क्रीडा महोत्सव आहे हा महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आपण दरवर्षी डिसेंबर जानेवारी महिन्यात करायचो, पण त्यावेळी आपण काही करू शकलो नाही। कारण मागच्या वर्षी आपण 80,000पेक्षा जास्त खेळाडू, 1.5 कोटीचे बक्षीस, 6,000 पंच आणि जवळपास 65 खेळ असं भव्य आयोजन केलं। पण यावेळी आता आयोजन करण्यामध्ये अडचण आली की ऊन खूप वाढलं। त्यामुळे मागच्या वर्षी एकदा आपण जेव्हा 5,000 ज्येष्ठ नागरिकांची धावण्याची स्पर्धा घेतली होती, तेव्हा अचानक एका ज्येष्ठ नागरिकांचा 84 वर्षाचे होते, त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे सगळ्यांच्या मनात भावना होती की या एवढ्या उन्हाळ्यात आपण ही स्पर्धा घेणं योग्य होईल की होणार नाही। मग त्याच्यावर मार्ग काढला की आपण यावर्षी स्पर्धाच घेतल्या नाही तर हे काही बरोबर होणार नाही, आणि त्यामुळे आपण ही स्पर्धा यावर्षी घेऊ, पण संध्याकाळी 6 ते रात्री 10 आउटडोअर खेळ जे असतील ते करून आपण स्पर्धा घेऊया, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही आणि कुठली अपरिहार्य घटना होणार नाही। आणि त्यामुळे आपण 31 मे ते 7 जून रोजी या दिवसात ही स्पर्धा होणार आहे। मला अतिशय आनंद आहे की या महोत्सवाकरता उद्घाटक म्हणून आपले फिल्म अभिनेते सुनील शेट्टी हे 31 तारखेला या स्पर्धाचं उद्घाटन करणार आहे। आपल्या या स्पर्धांमध्ये यावर्षी निश्चितपणे आपल्या भागातून मोठ्या प्रमाणात खेळाडू भाग घेतात, पण ज्यावेळी आपण भाग घेतो त्यावेळी आपल्यासारखे विदर्भात देखील काम करणारे अनेक लोक आहेत। आदरणीय माजी खासदार वर्धेचे रामदास तडस होते, ते स्वतः कुस्तीचे उत्तम खेळाडू होते आणि त्यांनी अनेक स्पर्धा देवळीला वर्धा जिल्ह्यात ते घेतात। त्यामुळे आपला प्रयत्न होता की या काही स्पर्धा विदर्भातल्या खेळाडूंना नाराजी होती की आम्हाला या स्पर्धेत तुम्ही इन्क्लूड करा, परंतु यावेळी आपण उन्हामुळे आपल्याला अनेक लोकांना संमेलित करणं आणि अनेक खेळ घेण्यामध्ये जी अडचण आहे, त्यामुळे त्या सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागतो। यामध्ये आपल्याकडे यावर्षी कुस्ती आहे, खो खो आहे, बॅडमिंटन आहे, ॲथलेटिक्स आहे, कबड्डी आहे, बास्केटबॉल आहे, चेस आहे, कॅरम आहे, व्हॉलीबॉल आहे, योगासन आहे, जिम्नॅस्टिक आहे, स्केटिंग आहे, टेबल टेनिस आहे आणि सॉफ्टबॉल आहे। या खेळाचा समावेश होणार आहे आणि या सगळ्याबरोबर नागपूरच्या जनतेचाही पण मोठा सहभाग होता। मी नागपूरचा खासदार म्हणून असा ठरवलं होतं की आपल्या नागपूरमध्ये कमीत कमी 1 लाख खेळाडू रोज संध्याकाळी मैदानावर खेळू शकले पाहिजे, एवढ्या फॅसिलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करायचं आहे। मला सांगताना खूप आनंद होतो आहे की निश्चितपणे ज्या प्रकारच्या योजना आता तयार झालेल्या आहेत त्यामध्ये आपण अनेक मोठे मार्केट्स बांधतो आहे। कमाल टॉकीज चौकात मार्केट बांधतो आहे, संत्रा मार्केटला बांधतो आहे, नेताजी मार्केटला बांधतो आहे, एसटी स्टँड जे आहे तिथे बांधतो आहे, नवीन एसटी स्टेशन आता आपण अजनीला इरिगेशनच्या जागेवर मोठं बांधतो आहे, जेल आपला शिफ्ट करतो आहे आणि ज्या ठिकाणी आपण आता मोठे मार्केट्स उभे करतो आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण स्विमिंग टँक, हेल्थ क्लब हे सगळं ठेवलेलं आहे। आपण आपल्या याच रामदासपेठ सारख्या प्राईम जागेमध्ये एक काचीपुऱ्याचे प्रकल्पावर काम करतो आहे
साधारण सगळ्यांची सहमती झालेली आहे. त्या लोकांना आपण पर्याय व्यवस्थाही करणार आहोत आणि त्या ठिकाणी तर भव्य जागतिक दर्जाचा आपण मोठा क्लब हाऊस बांधतो आहे की ज्यामध्ये आपले बॅडमिंटनपासून सगळ्या प्रकारचे खेळ राहतील. आणि माझा आग्रह असा आहे की नेहमी कमीत कमी पैशामध्ये गरीब माणसाच्या मुलाला हे सगळ्या सवलतीत खेळायला मिळायला पाहिजे. ऑलिम्पिक स्टँडर्डचे 25 स्विमिंग टँक आपण नागपुरात करणार आहोत आणि हे नागपूरच्या सर्व भागात होणार आहे. त्या दृष्टीने आपण स्पोर्टला प्रोत्साहन देण्याकरता त्या नागपूरच्या चारही दिशेला 4 क्लब आपण निर्माण करायचं ठरवलं होतं. आणि जरी क्लब जरी नाव असलं तरी त्यावर या सगळ्या खेळाडू हजारो खेळाडू मिळू शकले पाहिजे अशा व्यवस्था आपण जवळपास निःशुल्क द्यायच्या आहेत. त्यातले 2 प्रकल्प आता जवळपास मार्गी लागले आहेत. एक आपल्या इथे वाडीला 9 एकर जागा वनराई फाउंडेशनची होती स्पोर्ट्स आणि कल्चरलच्या करता क्लब करता. त्या ठिकाणी आता आपण डिझाईन पक्क झालेला आहे आणि त्या ठिकाणी एक मोठा क्लब आपण तयार करतो आहे. आणि दुसरा क्लब आपण मेंबरशिप तयार करून त्यांनी पण गरीब लोकांकरता खेळाच्या फॅसिलिटी द्यायच्या त्याची व्यवस्था करायची. तो एक पूर्व नागपूरमध्ये कृष्णा खोपडे आपले आमदार इथे उपस्थित आहेत. त्यांनी नंतर पुढे रिंग रोडपर्यंत स्वामीनारायण एक मोठा रोड मंजूर केला आहे. त्याच्या बाजूला 7 एकर जागेमध्ये आपण याही क्लबच्या बाबतीत आता बरंच पुढे गेलेलो आहोत. असंच नागपूरला चारही दिशेला हे मोठे क्लब तयार व्हावे आणि ज्यामध्ये निःशुल्क जवळपास फार रिझनेबल कॉस्टमध्ये आपल्या इथले खेळाडू खेळले पाहिजे. मला मुरलीधर मोहोळ यांना एक विनंती करायची की आपल्या महाराष्ट्रात ट्रायबल डिस्ट्रिक्ट आहेत आणि आपण आपले जे लक्ष्मणराव मानकट ट्रस्टतर्फे आपण 1200 शाळा या सिरोंच्या एटापल्ली अहेरी जिथे जाणंही कठीण आहे अशा भागात चालवतो. 32,000 आदिवासी मुलं आपल्या शाळांमधून शिकतात आणि आता त्यांना त्या ठिकाणी आपण 1 लाख आदिवासी मुलं आणि 5,000 शिक्षक आता 1400 शिक्षक आहेत. आपण जवळपास 5,000 शाळा आणि 5,000 शिक्षक असं एकल विद्यालयाचं मोठं नेटवर्क महाराष्ट्रात उभं करण्याचं काम सुरू झालेलं आहे. मला सांगताना आनंद होतो आहे की कालच ABP माझाने याला 6 तारखेला सर्वोत्कृष्ट आदिवासी क्षेत्रातला प्रकल्प म्हणून याला पुरस्कार प्रदान केलेला आहे आणि त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावर याच्यात आनंदाची गोष्ट आहे. मला सांगायचा उद्देश असा आहे की आपण गडचिरोली जिल्ह्यातल्या 80 महिला खेळाडूंना आपण नागपूरला शिकायला आणलं. आपल्या इथे आपले आमदार संजय बेंडे आणि चंदू बेंडके यांचा एक मैत्री परिवार आहे. त्यांनी हा प्रकल्प घेतला आणि हिंदू मुलींच्या शाळेमध्ये रवी फडणवीस आहेत त्यांनी जबाबदारी घेतली आणि मानकट ट्रस्ट होता त्यांची निवड. आपण इथे हॉस्टेलही बांधलं त्यालाही मदत केली आणि त्याची जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था आपण आता करतो. आणि मला याकरता हे सांगायचं आहे की त्यातल्या सगळ्या मुलींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आता 80 पैकी 18 मुलींना अवॉर्ड मिळाला. म्हणजे ज्यांच्या घरात लाईट नाही आहे त्यांना मिळालं. काल माझा वाढदिवस होता तेव्हा आपल्या इथे एक मुलगा उत्तम काम करतो. हे जे भीक मागणाऱ्या ज्या मुली आहेत जे रस्त्यावर ज्यांचं कोणीच माले नाही त्यांना त्यांनी खेळ शिकवून त्यांनाही पण आपण मदत करतो. त्यांनाही पण अवॉर्ड मिळाले. याचा अर्थ क्षमता आहेत पण ज्यांच्या घरात व्यवस्था आहे आई वडील चांगले आहेत शिक्षण वातावरण चांगलं आहे त्यांचं ठीक आहे. पण जे हे विशेषतः आदिवासी भागात सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्याच्याकरता थोडासा वेगळा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की या स्पर्धा आपण जेव्हा घेतो त्यावेळी विशेषतः हे जे ट्रायबल मुलं मुली आहेत गरीब याच्यातून आलेले आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याकरता एखादा वेगळा भाग जर झाला तर त्याच्यातून त्यांचा प्रोत्साहन पॉझिटिव्हिटी वाढेल. आणि मला माहिती नाही पण या सगळ्या मुली खेळात इतरांपेक्षा सरस ठरतात. इथे एक कोंबडा आहे आमच्या भागात आणि छत्तीसगडला त्याचं रक्त काळं आहे त्याला काहीतरी काय कडकनाथ म्हणतात तर त्याच्यामध्ये खूप प्रोटीन्स आहेत. तर
मी पाहिलं की ते आदिवासी भागात खूप संकट आहे. मला काल हल्दीरामचे मालक भेटायला आले होते आणि मी त्यांना